तर मित्रांनो, हा नजारा तर बघा एकदा, कसला भारी नजारा वाटतोय. आणि ढग पण एकदम मस्त ब्लू ब्लू दिसत आहेत एकदम. आणि इकडे लोक शेती वगैरे करतायत. तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं माझ्या नवीन यूट्यूब व्हिडिओमध्ये. आणि आज मी तुम्हाला आरेकॉलनीतलं एक हिडन टेम्पल दाखवणार आहे, जे की हनुमंतरायाचं आहे. तर चला ते बघूया आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण मी या व्हिडिओमध्ये पूर्ण A to Z कसं जायचं ते सर्व सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण जर तुम्हाला व्हिजिट करायचं असेल तर तुम्हाला इझी पडेल. खूप चांगले चांगले नजारे बघायला भेटतात त्या मंदिराजवळून. आणि मुंबईच्या इतकं जवळ आरे कॉलनीमध्ये जे मंदिर आहे, आणि प्रत्येकाने व्हिजिट केलंच पाहिजे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर मित्रांनो, सध्या तुम्ही बघू शकता, आता मी गोरेगाव चेक नाक्याला आहे आणि इथून आपल्याला सरळ जायचं आहे. हा एक्सप्रेस हायवे आहे आणि हा सरळ रस्ता आरे कॉलनीला जातो. तर आपल्याला आता इथून सरळ जायचं आहे. इथून सरळ गेल्यानंतर पुढचा रस्ता मी तुम्हाला दाखवतो. आज ट्रॅफिक आहे थोडा, नाही तर या टाईमला मोस्टली ट्रॅफिक नसतो. आता दुपारचे 2 वाजलेत. हे बघा, इथून सरळ सरळ रस्ता आहे हा. पूर्ण सरळ जायचं आहे आपल्याला, जोपर्यंत ते आरे कॉलनीतला तलाव नाही लागत. जिथे आरे कॉलनीतला तलाव लागतं तिथून मग पुढचा रस्ता तुम्हाला दाखव. आरे कॉलनीमध्ये आल्यानंतर असं वाटतं कुठल्या तरी गावामध्ये झालं आहे, कारण ही झाडी बघा केवढी दाट आहे. पूर्ण एकदम गावामध्ये आल्यासारखी फिलिंग होते. आणि जर तुम्हाला एक छोटीशी शॉर्ट राईड वगैरे करायची असेल, तुम्ही घरी बसून कंटाळला असाल ना, तर ही बेस्ट राईड आहे. म्हणजे पूर्ण आरे कॉलनीचा एक चक्कर मारून यायचा. छोटीशी राईड आहे पण मजा येईल तुम्हाला. हे बघा, पूर्ण हिरवीगार झाडी आहेत. असं नाही की तुम्हाला कंटाळा येईल या राईडला. एकदम छोटी राईड आहे, बट मजा येईल तुम्हाला. जे इकडचे रस्ते वगैरे आहेत ना, आणि जी ग्रीनरी आहे ती बघून तुम्हाला मेन म्हणजे मजा येईल. जेव्हा मी लहान होतो ना, तेव्हा आम्ही सारखे इकडे यायचो. म्हणजे हर वर्षी गणपती विसर्जनला आम्ही इकडे यायचो गणपती विसर्जित करायला. आणि आता सध्या विसर्जन करायला आम्ही इकडे येत नाही, कारण हे खूप लांब पडतं आम्हाला. तर आता हे आरे कॉलनीचा तलाव सर्वांना तुम्हाला माहीतच असेल. आणि इथून जर आपण लेफ्टला गेलो तर छोटा काश्मीर लागतो. इथून पण आपल्याला एकदम सरळ जायचं आहे. हे बघा, हे आरे कॉलनीचा तलाव आहे. ग्रीनरी बघा ना, काय भारी वाटतं. म्हणजे इकडे आल्यावर असं वाटतच नाही कुठेतरी आपण सिटीमध्ये राईड करतो आहे किंवा काय. एकदम भारी नजारे भेटतात इकडे. शेतं वगैरे पण आहेत इकडे लोकांची. हे बघा, इथून आपल्याला ते तिकडे दिसतंय मित्रांनो, ते संजीवनी मंदिर आहे. आता इथे बघा, आरे कॉलनीचा जो तलाव आहे तिकडून थोडंसं पुढे आलं की इथे बघा तुम्हाला हे मंदिरचं बोर्ड दिसेल, श्री संजीवनी मारुती मंदिर. तर इथून आपल्याला लेफ्टला जायचं आहे. हां, इथून आपल्याला सरळ सरळ जायचं आहे. आता इथे लोकांची शेतं पण आहे. ते बघा, लोक शेती करतायत इथे. हे बघा, इथून थोडंसं पुढे आल्यावरती इथे अजून एक बोर्ड लावला आहे, श्री संजीवनी मारुती मंदिर. तर इथून आपल्याला जायचं आहे आता. जर तुमच्याकडे ॲडव्हेंचर बाईक असेल तर तुमच्यासाठी सोने पे सुहागा आहे. हे थोडं ऑफ रोडिंग आहे जास्त. हे बघा, इथे अजून एक बोर्ड आहे. जर तुम्हाला कार पार्किंग करायची असेल तर इकडे जायचं आहे राईट साईडला. आणि जर बाईक असेल तर तुम्ही सरळ वर घेऊन जायची आहे बाईक. तर चला आपण वर जाऊया. थोडासा ऑफ रोडिंग पॅच आहे, बट ठीक आहे, जाऊया आपण घेऊन, काही इश्यू नाही आहे. एक्सपल्सवाले किंवा हिमालयनवाले किंवा KTM ॲडव्हेंचरवाले, त्यांच्यासाठी ह्या खूप मजा येईल यार रोडवरती बाईक चालवायला. बघा, इथून सरळ जायचं आहे. हा सरळ सरळ रस्ता जायचा आहे इकडून. तुम्हाला जागोजागी इथे असे झेंडे पण लावलेले दिसतील, कारण कोण चुकू नये म्हणून. तर आता जातो आहे आपण. हे बघा, इथे अजून एक बोर्ड लावलेला आहे मागे, आणि इथे बाईक पार्किंगसाठी जागा आहे. बघा, इथे बाईक पार्किंग करू शकतो आपण. तर मित्रांनो, आता मी पोहोचलो आहे हनुमान मंदिरात, आणि माझ्या मागेच ते मंदिर आहे, तुम्ही बघू शकता. तर चला आतमध्ये जाऊया आणि थोडं दर्शन करूया आणि थोडा नजारा पण एन्जॉय करूया.
हा नजारा तर बघा एकदा, कसला भारी नजारा वाटतोय. आणि ढग पण एकदम मस्त ब्लू ब्लू दिसत आहेत एकदम. आणि इकडे लोक शेती वगैरे करतायत. तर चला निघूया आपण. बाय बाय, भेटू आपण नेक्स्ट टाईम अशाच कुठल्या तरी राईडला. मित्रांनो, जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कॉमेंट नक्की करा. आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.